नमस्कार सगळ्यांना. आता वाजल्यात मैत्रिणींनो 3:30 आणि मला बऱ्याचशा कमेंट येतात काय ताई साहेबांच्या. त्या कमेंटवरती मला थोडंसं तुम्हाला रिप्लाय द्यायचं येतं, कारण का ही आयफोन आहे. ह्या आयफोनमध्ये व्हिडिओ टाकला का नाही तर मला इंग्रजीत त्या कमेंट कराव्या लागतात त्या, आणि इंग्लिशमध्ये एवढं लिहिता येत नाही. मराठीमध्ये काय होतं, वेलांटी वगैरे जास्त काढता येत नाही त्याच्यातमध्ये, आणि आयफोनला ऑप्शन नाही मराठीचं स्पीकरमध्ये बोलायचं, तुम्हाला माहितीच आहे. तर मला तुम्हाला सांगावं काय गोष्टींचं. तर आता एवढ्या 8-10 दिवसात तुम्ही बघताय 8-10 दिवस झालं पाऊस भरपूर चालू होता. आता 2 दिवस झालं उघडलाय, ऊन पडतंय. बऱ्याचशा ताईसाहेब म्हणतात ताई वगैरे येत नाही तर काय येत नाही. तर मला सांगा, माझं काम कंटिन्यू वर्षभर चालू असतं. मग वर्षभर मी कंटिन्यू बायका हे असते त्या. पण आता ह्या ह्या पावसाळ्याच्या दिवसात आहे ना, पाहिजे एवढं ते काम होत नाही तसं. म्हणजे कसं तुम्हाला आता सांगू की कांडपचं बघा, गेल्या 15 दिवसापूर्वी बेल्ट तुटला होता. बेल्ट नीट करून आणला तर मोटरचे डबे गेले. वाटलंच तर मी तुम्हाला ते डबे गेलेले दाखवते. आणि ह्या दिवसात कसं होतं का, सगळे कांडप बंद असतात. कांडप यंत्र असतात ना, ते बऱ्यापैकी सगळ्यांचे बंद असतात. कारण का ती पारीत ना लोखंडाची असते ते, आणि बरं तांबारतं लगेच ते. मग ते असं एवढं मोकळं चालत नाही. आणि मग नाही चाललं की काय नाही काय घोटाळा होते. तर ह्या महिन्यात ह्या 15 दिवसात कांडपचा सारखा घोटाळा होतो. या पहिल्यांदा ती बेल्ट तुटला, लोड येऊन बेल्ट आणला ह्यांनी. तोपर्यंत त्या दिवशी अजून तुम्हाला मी म्हणलं का नाही, माझं सगळं व्हिडिओ बघत असल्यावर तुमच्या लक्षात येईल की बाबा अचानकच माझे कांडपचे चारी कांडप बंद पडला आणि पारी चारी खाली पडल्या. तर पारी खाली पडल्यावरती मग नंतरनं बघितलं 2 दिवस बंद होतं. मग नंतरनं इथं शेजारी धीर आहेत माझे, ते करतात मोटरांची ह्याची कामं. तर त्यांनी चेक केले, ते मला म्हणले वहिनी लोड आल्यामुळे दोन्ही डबे गेले त्याच्या. मग त्यांनी 2-3 दिवसांनी नंतरनं 2-3 दिवस परत त्यांना थोडं कामाचा लोड होता, त्यामुळे त्यांनी दिलं बसवून मला मग डब्या. मग परत ना त्याच्यावरती जी पाऊस चालू झाला ते 8 दिवस पाऊस उघडलाच नव्हता. बरं, सांडगे वगैरे सगळे संपलेत, पण सांडगे वाळत नाही. तर ह्या दिवसात कसं असतं तुम्हाला मी खरं सांगते. आत्ता ऊन पडलंय आज. आपण पावसाळ्यात उन्हाचं मालक असतो का? बाया लावून काय करू मी सांगा. मग करणार काय ना, नुसती खारीक पावडर करायची म्हणलं तर खारीक पावडर ह्या दिवसात बनत नाही. मिक्स असन तर बनते. म्हणजे तुम्हाला मी पण सांगते की तुम्हाला ऑर्डर टाकायची असेल तर खारीक पावडरची, खारीक आणि खोबऱ्याची ह्याची मिक्स ऑर्डर टाका. कारण का गेल्या वर्षी नुसती खारीक पावडर बारीक करून गेल्या वर्षी माझा एक मिक्सर 15,000चा बंद पडला. आतापर्यंत खारकीच्या पावडरसाठी त्या लाडूसाठी ह्याच्यासाठी 95,000 रुपये नुसतं त्या मसनीला गेलं ते माझं सगळं मिळून. म्हणजे आतापर्यंत तो खर्च झालेला आहे मसनीचा. मग ह्या 2 महिन्यामध्ये काय होतं, काय गोष्टीत ना त्या बनवताच येत नाहीत. आता सांडगं मी म्हणते, मी समजा बनवीन, घरात बनवू शकत नाही, बाहेर बनवून. ह्या दिवसात माश्या किती असतात बघा पालखीनंतर. आणि ह्या दिवसातल्या माश्या आहेत ना, माणसं आजारी पडतात ह्या दिवसातल्या माश्यांनी. मोठ्या माश्या असतात त्या, आणि त्या बसल्याशिवाय राहणार आहेत का? नाहीत राहणार. मग ही 2 महिने आणि ह्या दिवसातलं सांडगं काळं पडतात. मग 2 महिने थोडंसं काम कमी असलं म्हणून कुठं बिघडलं बरं. कंटिन्यू आता 4 वर्ष झालं बघताय तुम्ही, कंटिन्यू माझं तेच चाललंय. मला ना अक्षरशः असं हिथं बसल्यासारखं, म्हणजे मला स्वतःला वेळच नाही. कंटिन्यू माणसं कामावरती म्हणलं की कंटिन्यू तेवढं काम लावायचं, तेवढं मटेरियल आणायचं, सगळंच करावं लागतं ना. मग सतत 30 बरं सुखच नाही अजिबात कसलंच. आणि मशनीचा घोटाळा, कांडपचा घोटाळा, अजून ती वरनं टेन्शन असतं. मग म्हणलं जाऊ दे मरून दे म्हणू बाई, 2 महिने ना मला होतंय तेवढं करायचं. आता इथून पुढं तुमच्या ऑर्डरी, माझ्याकडं मटेरियल शिल्लक असलं की लगे येते ना. आणि मटेरियल शिल्लक नसलं का नाही, थोडंसं मला वेळ द्या, 4-5 दिवस मी तुम्हाला बनवून देईन जसं उरकन तसं. मशनी त्याच्यामुळं लाडूला ह्याला कसं बारीक ही करायला होतं, लगेच बारीक करू शकते हळूहळू. आता सवय 100 किलोचा मसाला मी भाजू शकते एका दिवसामध्ये, काय अडचण नाही. आपलं थोडं करायचं, मग थोड्या वेळ आराम करायचा, थोड्या वेळ ऑर्डर घ्यायच्या, परत करायचं. आणि मोबाईलचं कसं आता तुम्हाला बऱ्यापैकी माहीत झालंय, त्यामुळे तुम्ही मला पेमेंट टाकलं, समजा मी नाही बघितलं 2-3 तास, तरी तुम्हाला माहीत असतं की बाबा हां आकाचं काम चाललं असेल, तिने नाही बघितलं तर मी बघितल्यावरती तुम्हाला रिप्लाय देतेच ना. तुम्ही माझे जुने ग्राहक आहेत ना, सगळेजण आहेत का नाही. त्याच्यामुळं मग आता माझ्याकडं मला सांगा, ऊन पडल्यावर 2 दिवस काम लागल्यावरती 2 दिवस ताईंना कामावर घ्यायचं, परत त्यांना 8 दिवस घरी ठेवायचं, त्यांचं पोट पाणी आहे. मग त्यांना पण वाटतं ना की बाबा कंटिन्यू काम असावं, बांधील. मग मी 2 दिवस बोलवायचं, 2 दिवस नाही. मग MIDC ह्याच्यात कंपन्या भरपूर आहेत. मग त्या मला म्हणलं मी 2-3 महिने जाऊ का? म्हणलं जावा, नाही काय अडचण तुम्हाला, माझ्यामुळं नुकसान पण नको ना कोणाचं. असं आहे ना. म्हणजे तुम्ही बरेच जण, आणि मी नाणींचं तुम्हाला 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नाणी थोडेसे आजारी असल्यामुळे मी काय त्यांना कामावरती लावणार नाही. कारण का कसं होतं, तर माझं मशनीचं ह्याचं काम आहे,
मशनींमध्ये कुठं पदर वगैरे गेला काय झालं, कारण का काय गोष्टी असतात ते तुम्हाला मी सांगू शकत नाही व्हिडिओच्या माध्यमातून, की काय अडचणी आलेल्या असतात, काय गोष्टी असतात त्या सगळं मी सांगू शकते का, कारण का नाही सांगू शकत. पण तुम्हाला मी सांगितलं ना की त्या आजारी तर त्या येऊ शकत नाहीत. आणि ताईंचं पाऊस चालू असल्यामुळे मी आता त्यांना 1-2 महिना नाही लावू शकत, कारण का माझ्याकडे 2 दिवस काम राहीन, 4 दिवस काम नसणार आहे. आपण पावसाचं मालक नसतो. तुम्ही बरेचशा ताईसाहेब मला कमेंट करता म्हणून ह्या गोष्टीचं तुम्हाला मी आज उत्तर दिलं. आता इथून पुढं ऑर्डर टाकत असताना मला थोडासा वेळ देत जावा. मी तुम्हाला जेवढं लवकर पाठवायचं तेवढं प्रयत्न करेन पाठवायचा. माझा नंबर घ्या 9657484033. आता हो का 3:30 वाजल्यात, आता निघाले. आता हा एवढ्या ऑर्डरी सगळ्या पॅकिंग करायचे, चेक करून काढलंय मी सगळं. प्रतीक्षा कॉलेजवरनं येतोपर्यंत माझं मी फक्त नंबर काढते आणि त्या नंबरवरती ऑर्डरी काढते. मी लिहिलेलं असतं. मी ऑर्डरी आल्या का नाही तर मी काय करते, दीदीने प्रिंट कधी काढून देऊ द्या, मी ती नंबर सगळं चेक करते आणि त्या नंबरवर कुठली ऑर्डर आहे ना ती काढते. जेवढं सोपं आहे तेवढं पटापटा काढून घेते. राहिलेलं मला माहीत असतं. मी लाडूच्या ह्याची ऑर्डर असल्या माझ्याकडे नसलं तर मी तुमच्याकडून 5 दिवस घेत असते. लाडूच्या ऑर्डरी माझ्या अर्जंट कधी कुणाला जातात का, नाही जात. तुम्हाला अर्जंट मिरची पावडर मसाल्याच्या ऑर्डरी जातात, लाडूच्या ऑर्डरी जात नाहीत अर्जंट. आणि थोडंसं जरा रिलॅक्समध्ये मला आता काम करायचं आहे, कारण का आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं, किती कमावलं तरी हिथंच ठेवून जायचं आहे का, हे द्यायचं नाही संग. दादांचं ही आमच्या गावात असं झाल्यापासून बऱ्यापैकी मी थोडीशी स्थिरावली आता, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे चांगली स्थिरावली, की म्हणजे ही पाहिजे ती पाहिजे, ही कमवायचे ती कमवायचे. त्याच्या नादात मी माझ्यासाठी जगलीच नाही, माझ्यासाठी जगायचंच राहून गेले. तर कुठंतरी थोडंसं लय मोठं व्हायचं ते नाही व्हायचं, मला उंचच ऐकायचं, चांगलं ऐकायचं आणि चांगलं राहायचं. लय दगदग नाही करायची, काय नाही. स्वतःला थोडा वेळ द्यायचा, स्वतःसाठी थोडंसं जगायचं, निवांत राहायचं. बरोबर आहे. तिकडं मेलं म्हणजे गेलं, काय जाताना सगळं नेणार आहे का, उद्या सोनं आल्यावर म्हणणार आहे का सासूलाही पळत होती. त्याच्यामुळं असू द्या. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करा आणि माझा नंबर घ्या 9657484033. मनीषा मसाले, बारामती.